पुढची एक धक्कादायक बातमी। एमपीएससी परीक्षेत बुरसटलेले प्रश्न विचारले गेल्यानं संताप व्यक्त होतोय। स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा बिनडोक शोध हा या प्रश्नपत्रिकेतून लावण्यात आला। राज्यसेवा पूर्व परीक्षेतील जनरल स्टडीच्या प्रश्नपत्रिकेत 41व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे। स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होण्याचं एमपीएससीनं कारण विचारलेलं आहे। एमपीएससीनं शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होण्यासाठी 4 कारणं सुद्धा दिलेली आहेत। गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कुणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारी जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे। कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे। विचारणं चुकीचं आहे आणि त्या संदर्भात नक्कीच निश्चित स्वरूपामध्ये आवाज उठवला। कारवाई झाली पाहिजे कारण अशा पद्धतीने पेपर न चेक करता केलं किंवा अशा पद्धतीने प्रश्न विचारणं चुकीचं आणि कारवाई झाली पाहिजे का संबंधित कारवाई झाली पाहिजे आणि त्या बाबतीत आज अध्यक्षांशी नक्कीच चर्चा करू। तसंच एक महत्त्वाची बातमी की एमपीएससी परीक्षा जी असते त्या पूर्व परीक्षेला एक प्रश्न 41 नंबरचा की शिक्षणामुळे महिलांची प्रजनन क्षमता कमी होते का, गंभीर आहे का शिक्षणाच्या मध्ये असे प्रश्न? हे मी अजून मला मुद्दा ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे, पण ज्यावेळेला अभ्यास करेन ह्या उत्तर